स्टार्ट. नमस्कार, मी संजय केनेकर, भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा अध्यक्ष संभाजीनगर. आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांना शहराच्या अस्तव्यस्त अवस्थेमुळं आणि शहरामध्ये आज निर्माण झालेली विदारक परिस्थिती या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाकडनं आलेल्या सूचनेनुसार आम्ही या शहराच्या स्थितीवर निवेदन देण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यामध्ये आलो. या कार्यालयात माननीय खासदार डॉक्टर भागवतजी कराड, अतुलजी सावे, तसेच भाऊरावजी देशमुख, श्रीजी बोराळकर, भगवानजी घडामोडे आम्ही सर्व आज निवेदन देत आहोत जिल्हाधिकाऱ्यांना. अतिशय संभाजीनगर शहराची विदारक परिस्थिती निर्माण झाल्यावर शहरामध्ये या परिस्थितीमध्ये करोनासारख्या महारोगाची ही जो प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला, या प्रादुर्भावामध्ये वाढत असताना शहरामध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या जे तुटवडा निर्माण झाला, मग ते राशन असो, पाणी टंचाई असो, शहरातील किंवा इतर व्यवस्थेविषयी असो किंवा आरोग्याविषयी असो, या सर्व गोष्टींची जाणीव जिल्हा प्रशासनाला करून द्यावे आणि जिल्हा प्रशासनाने सरकारला करून द्यावे, या दृष्टिकोनातून आज निवेदन देण्यात आलं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आज हे निवेदन देताना मला हे गांभीर्यपूर्ण सांगावं लागतं की प्रशासन कोणत्याच प्रकारे गांभीर्यानं या शहराकडे बघत नाही आहे. कोणताच प्रशासनामध्ये कम्युनिकेशन नावाची अधिकाऱ्यांमध्ये परिस्थिती नाही आहे. आणि त्यामुळं हे निवेदन देताना आम्ही जिल्हाधिकाऱ्याला सर्व गोष्टींची जाणीव शहरातील परिस्थितीची करून दिली आणि निश्चितपणे जिल्हाधिकाऱ्यांनी पावले उचलावी, जेणेकरून करोनासारखा महारोगाचा प्रादुर्भाव हा कमीत कमी व्हावा आणि कमीत कमी लोकांना त्याची लागण व्हावी. म्हणजे कारण काय व्हावं लागलं, दिवसेंदिवस हा प्रादुर्भाव वाढत चालला आणि त्याला ज्या गोष्टी खऱ्या अर्थानं एकीकडं रोगाच्या प्रादुर्भावानं लोक भयभीत झालेले आहेत, दुसरीकडं अत्यावश्यक सेवा वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळं सुद्धा लोक हैराण झालेले आहेत. त्यामुळे या नागरिकांच्या वतीने आम्ही आज प्रशासनाला निवेदन दिलं. निश्चितपणे प्रशासन त्याच्यावर गांभीर्याने विचार करेल आणि सरकारला आणि व्यवस्थेमध्ये सुधार आणण्याचा प्रयत्न करेल अशी आम्हाला आशा वाटते. बस एक आता मतींवर वेगळं घेऊ ना.